भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या काल नाशिकमध्ये आलेले होते। मालेगाव आणि इतर शहरांप्रमाणेच नाशिकमध्ये देखील जवळपास 18,000 जन्म प्रमाणपत्रावर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे। ते संशयास्पद असल्याचा त्यांचा दावा आहे। नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके आपल्यासोबत आहेत। ताई, आपणही बैठकीमध्ये होतात, काय नेमकं बैठकीत झालं आणि 18,000 नावं कशी आली? काल किरीटजी सोमय्या आले होते नाशिक महानगरपालिकेत आणि त्यांनी काही डेटा तिथे उपस्थित केला, जो की आपल्या ॲपमध्ये, जिथे जन्म नोंदणीचा ॲप आहे त्यामध्ये त्यांनी काही त्याच्यातला डेटा एका पर्टिक्युलर डिलेड व्हर्जनमध्ये नोटेड होता किंवा अपलोड केला गेला होता। त्याची काही कारणं जी आहे ती प्रत्येक केस वाईज सॉर्टिंग करण्याचं काम हे अपेक्षित आहे। खरं तर काल जेव्हा ती संख्या 18,000 अशी दिसली तर DHO आणि MOH आमचे जे आहेत, जे ह्या प्रणालीवरती काम करतात, त्यांनी एकत्रित बसून तो सगळा डेटा काढलेला आहे। आम्ही सॉफ्टवेअर थ्रू प्रत्येक आपल्या 6 डिव्हिजन आहे नाशिक महानगरपालिकेत, तर 6 डिव्हिजनमध्ये 6 प्रकारच्या नोंदी किंवा डेटा हा होतो तयार। तर त्या 6 डिव्हिजन्सचा डेटा एकत्रित करून त्यांना सॉर्टिंग करून हे जे 18,000 एंट्रीज आहेत, तर ॲड ओल्ड इव्हेंट म्हणून एक सिनॅरिओ आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये, ज्यामध्ये हा डिलेड लोकांचा डेटा ॲड होतो। म्हणजे सपोज एखादी केस असेल की मी एक उदाहरण म्हणून सांगते की मी 35 वर्षाचा आहे आणि मग मला आत्ता जन्माचा दाखला हवा आहे, तर तो कशा बेसिसवरती आपण मागतोय, एवढा डिलेड का मागतोय, मग आतापर्यंत का नाही मागितला, ह्या सगळ्याचं त्याच्यामध्ये नोंदी असतात की हे जे डिलेड आहे ते का दिले गेले। तर ते जे डिलेड ॲट अ टाइम दिले गेले किंवा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम दिले आणि हे नंतर टाकण्यात आले, ह्या विषयाचा संशय किरीटजींना आहे। आणि ते प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल, मुंबईतही तेच चाललं होतं, मालेगावमध्ये पण तेच चाललं होतं। प्रत्येक जिल्हास्तरीय शहरस्तरीय ते जाऊन ह्या विषयाची चौकशी करा आणि याच्यातलं गांभीर्य समजून सांगताय। त्याचं गांभीर्य आम्ही समजून घेतलेलं आहे आणि कालच सगळा डेटा ॲनलाइज करायला घेतला आहे। MOH आणि DHO हे दोघंही काम एकत्रित करताय। आपल्या 6 विभागांचा डेटा आम्ही मागवला आहे आणि पुढच्या बुधवारपर्यंत केस वाईज त्याची सॉर्टिंग करणार आहे। 18,000 असेल तर त्या प्रत्येक केसला आपण का मान्यता दिली आहे, त्याचं काय डॉक्युमेंटेशन आहे, याच्यावर काम होऊन जर त्याच्यात काही तफावत जाणवली की ते बेस जो आहे त्याचा तो संशयास्पद वाटला, तर त्याच्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत। म्हणजे हे ऑलरेडी यांना देण्यात आलेले प्रमाणपत्र की द्यायचे बाकी, म्हणजे काय नेमके 18,000 हा आकडा आला कुठून नेमका? तो सॉफ्टवेअरमधनंच आलेला आहे। सगळ्या जो डेटा असतो शहरातला तो शेवटी DHOंकडे सबमिट होतो। मग DHOंकडे ते जमा होतं की किती आपण प्रमाणपत्र जी आहेत ती ह्या वर्षामध्ये किंवा काही डिलेड प्रमाणपत्र दिले गेली आहेत, तर तो 18,000 जो आहे तो त्या अनुषंगाने आलेला आहे। कारण 1/1/2016 पासून जो काही नवीन GR लागू झालेला आहे आणि जी काही प्रणाली सुरू झाली आहे त्याचा सगळा सखोल अभ्यास करून कुठे आपल्याला तफावत जाणवते का याचं ॲनालिसिस करायचं काम सध्या सुरू आहे, जेणेकरून जर एखादा फ्रॉड्युलंट व्यक्ती आपल्या सिस्टममध्ये किंवा शहरात घुसला असेल किंवा ते डॉक्युमेंटेशन ट्रेल तयार करत असतील, विशेष करून काही बांगलादेशी कामगार असतील किंवा इतर काही असतील जे भारतात शहरात घुसण्याचा प्रयत्न करतायत, तर अशा व्यक्तींना कसा रोख लागेल याच्यावरती खरं ती पूर्ण पॉलिसी मेकिंगचा डिसिजन आहे आणि पूर्ण ॲक्शन प्लॅन आहे। अजून एक केस पण समोर आली आहे ज्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आपल्याकडनं दिले जाऊ शकतात कदाचित, नेमकं काय प्रकरण आहे? खरं तर ही केस जी होती ज्याचं सातपूरमधली केस आहे, गंगापूरमधली, आणि ते कड साहेबांकडे त्याचं FIR दाखल होणार होतं, कदाचित काल दाखल देखील केला असेल। विषय असा होता की ते पर्टिक्युलर डॉक्युमेंट जे आहे ते संशयास्पद होतं आणि ते जेव्हा संशयास्पद आढळलं तेव्हा ऑगस्ट 2025 मध्ये खरं तर त्याची नोंद करण्यात आली की हे संशयास्पद आहे, पण त्याच्यावरती कारवाई आणि त्याच्यावरती FIR जी आहे ती प्रशासनाने आणि संबंधित व्यक्तीने नोंदवलेली नव्हती। फक्त ती फेक आहे किंवा त्याच्यावरती चौकशी व्हावी अशा प्रकारचं आशयाचं पत्र हे सातपूर विभागाकडनं देण्यात आलं होतं। पण हे उघड कसं आलं, म्हणजे कळालं कसं की हे बनावट आहे? ते विभागाने जेव्हा दिलं त्याच्यामध्ये जो QR कोड असतो आपला तो स्कॅन होत नव्हता, म्हणजे पर्टिक्युलरली कुठेतरी ते सायबरमध्ये किंवा कुठेतरी ते बनवण्यात आलं होतं असा त्याचा आशय आहे।
एकूणच आपण बघतोय नाशिक महानगरपालिका हद्दीमध्ये देखील काही बनावट किंवा संशयास्पद जन्म प्रमाणपत्र दिली जात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि त्या संदर्भात महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून आता चौकशीला सुरुवात झालेली आहे। एक प्रकरण समोर आलेलं आहे, त्याच्यावर लवकरच गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।